आणि वहिनींच्या घरात गेले कसं आहे कायमी वेलकम आहे आणि बाकीच्या ठिकाणी गेले नाही गेटआउट शॉट शब्दच येत नाही त्यांच्या तोंडातून. दहशत आहे, पैसेवाल्यांची दहशत असते. इथं विकासांच्या कामांच्या जीवावर बोललं जातं. त्यांनी आणलेला निधी कुठे गेला, त्यांनी का ठेवला, त्यांनी विकास का केला नाही. कधी पण वहिनी गरीबाचे होय, काय पण मागा वहिनी हात वर. दुसऱ्यांच्या घरात वहिनी नाहीत, तिथं गाठ पडेल तिथं थांबतात, 10 मिनिटं बोलतात आणि मग पुढे जातात. बाकीची मंडळी कशी आहेत काचा सकट खाली घेत नाहीत. विकास त्यांनी तर स्वतःच करून घेतलाय. सर्वसामान्य लोकांची कधीच गरजेचा किंवा सर्वसामान्य जनतेचा कधी न विचार करतात. आपल्या कार्यकर्त्यांचा विकास असेल ह्या गोष्टी ते करत गेले. सालपे वहिनी आम्हाला पाहिजेच आहे. पाण्याची पाईपलाईन नदीवरनं जी आणली ती कोणी आणली? युवक क्रांती आघाडीने आणलेली. सालपे परड्याले तर बदल होईल. वहिनी आम्हाने असं गाडीतनं निघाल्या कुठं दिसलो द्या लगेच हात करणार. वारं इथं सालपे पॅनेलचं आहे. नगराध्यक्ष पदाला आम्हाला सालपे वहिनीच पाहिजे. बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. अवघ्या काही दिवसांवर आता नगर परिषदा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्यानंतर मतमोजणी म्हणजेच निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक मतदारसंघामध्ये रणधुमाळीला प्रत्यक्षपणे वेग आलेला आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी आता पोहोचलोय वडगाव शहरामध्ये. वडगाव शहरामध्ये एकीकडे बघायला गेलं तर यादव पॅनल विद्याताई पोळ यांचं जे आहे ते सक्रिय असल्याचं चित्र बघायला मिळतंय. मात्र दुसरीकडे जे मागच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी होते ते सालपे पॅनल त्या देखील या निवडणुकीमध्ये आहेत आणि या दोन गटांमध्येच या ठिकाणी खरी लढत होणार आहे. मात्र वडगाव शहराचा नेमका विकास झालाय की नाही हे जाण्यासाठी मी आज वडगाव शहरात आलोय आणि या ठिकाणी माझ्यासोबत काही वडगावचे नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा काय सांगाल, नगर परिषदा निवडणुका आता तोंडावर आहेत, 4 दिवसावर मतदान आहे, काय वाटतंय वडगावचा विकास झालाय असं वाटतंय का? नाही, वडगावचा विकास हा नक्कीच झालाय. वडगावच्या विकासासंदर्भात जर बोलायचं म्हटलं आपण तर गेल्या 2016 पूर्वीची जी परिस्थिती होती म्हणजे आजपर्यंत म्हणजे जे काही प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न ते सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत की रस्ते, लाईट, पाणी, जेणेकरून ज्या म्हणजे उपनगरामध्ये ज्या काही सुविधा पाहिजे होत्या त्या ह्या 2016 पासून ते 2021 पर्यंत या सालपे गटानं खरोखरच आकर्षित म्हणजे जेणेकरून जे काय 21 कोटीची स्कीम असेल पाण्याची त्याच्यापूर्वी शिवाजीराव सालपे अण्णांनी 11 कोटीची स्कीम आणली. सर्वप्रथम वडगावमध्ये ज्या पाण्याच्या स्कीम आल्या त्या सालपे अण्णांनी सुरुवात केल्या. जे हातपंप आहेत वडगाव शहरामध्ये ते सालपे अण्णांनीच बसवलेले आहेत. या ठिकाणी स्ट्रीट लाईट असेल, या ठिकाणी उपनगरातले जे रस्ते असतील, खडीकरण असेल, ते सर्वप्रथम जेणेकरून काही ठिकाणी गुडघाभर चिखल होता, त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नव्हता, जेणेकरून पाय वाटेने सुद्धा जाऊ शकत नव्हता, अशा ठिकाणी खडीकरण असेल, डांबरीकरण असेल, हे नक्कीच या 2016 पासून ते 2021 पर्यंत या प्रशासनाने केलेला आहे. अवघा जर विषय बघितला तर 2022-23 मध्ये हा कोरोनाचा काळ गेला. ऍक्च्युली त्यांना 5 वर्षापैकी विकास काम करायला 3 वर्षच मिळाली, पण या 3 वर्षामध्ये त्यांनी वडगाव शहरामध्ये 80 कोटीचा निधी मागवून या ठिकाणी खरोखरच जर बघितलं तर वडगावचा कायापालट केला. यामध्ये जर आपण फक्त मूलभूत गरजांचा विचार न करता या ठिकाणी वडगाव नगरपालिका परिषदेची जी 50-70 वर्षाची इमारत होती ती इमारत 70 वर्षाची इमारती जागा सुद्धा आपल्या नगरपालिका प्रशासनाची नव्हती. एकीकडे तुम्ही म्हणताय की जवळपास 80 कोटी आणले आणि शहरातले अंतर्गत रस्ते मूलभूत सोयी सुविधेसाठी त्यांनी अनेक खर्च केला, निधी दिला आणि ती विकास कामं केली असं तुम्ही म्हणताय. मात्र सालपे पॅनल ज्या वेळेला सत्तेवर यायच्या आधी जे दुसरं पॅनल या ठिकाणी सत्तेवर होतं त्यांनी जो निधी आणलेला तो त्या निधीचा वापर करून सालपे गटानं विकास केला नाही असं म्हणता येणार नाही. असं नक्कीच म्हणता येणार नाही, कारण त्यांनी निधी आणलेला हा त्यांनी वापरायला पाहिजे होता ना. सालपे गट त्यांचा निधी कसा वापरू शकतील, कसा वापरतील कसा? मग त्यांनी आणलेला निधी कुठे गेला, त्यांनी का ठेवला, त्यांनी विकास का केला नाही? विकास त्यांनी तर स्वतःच करून घेतलाय. सर्वसामान्य लोकांची कधीच गरजेचा किंवा सर्वसामान्य जनतेचा
कधी न विचार करताच आपल्या कार्यकर्त्यांचा विकास असेल ह्या गोष्टी ते करत गेले. विकास केला असं तुम्ही म्हणताय, मात्र असं बोललं जाते की वडगाव हे आता मागं चाललेलं आहे. वडगावचा विकास ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही आहे. रस्ते असतील, आरोग्याच्या बाबतीत म्हणायला गेलं तर या ठिकाणी सुविधा ज्या आहेत त्या मिळतच नाहीत. तर या ठिकाणी जर साहेब आपण जर विचार केला तर या ठिकाणी गेली 25 वर्ष म्हणजे गेल्या 25 वर्ष ज्यातली जेवढी म्हणजे सलपे पार्टीने सत्ता भोगली ही 15 वर्षे भोगली, पण उर्वरित जी सत्ता आहे ही यादव पॅनलनं भोगली. ज्यामुळे सुरुवात विकासाची सुरुवात होती, यातलं 75% सत्ता ही यादव पॅनलचीच होती. तुम्हाला काय वाटते, तुमच्या दृष्टीनं वडगावमध्ये आपण फिरत असतो त्यावेळेला तुम्हाला विकास झालेला दिसतोय का? दिसतो ना, विकास झालेला दिसतो. काय विकास झाला? गटर झाले, रस्ते झाले, आणि काय मूलभूत पाणी गोष्टी येतं सगळं आहे आणि काय. पण ज्या वेळेला आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असतोय त्यावेळेला आपल्या वैयक्तिक काही गरजा असतात, वैयक्तिक काही कामं असतात जी शासन दरबारी आपली कामं व्हायला पाहिजेत असं वाटत असते. मात्र ती कामं सालपे गटाकडून, सालपे पॅनलकडून आजपर्यंत केली गेली नाहीत. केली गेली कोण नाही म्हणते तसं, होतं ना, सगळी झालेली आहेत. आता काय काय कुणाचा प्रश्न आहे ते तर काय. तुमच्या या गल्लीमध्ये रस्ते असतील, पाण्याचा पुरवठा असेल, स्वच्छता असेल, नियमितपणे होते असं दिसले का? होतंय. आमच्या गल्लीत चिकुलही होता, अंकुश मानेनं कोबातेन केलंय. बर, मग आता यावेळेला काय म्हणताय तुम्ही, तुमच्या इथं वडगाव मध्ये आता बदल होईल काय, चांगलं सालपे पार्टी आले तर बदल होईल का? सालपे पॅनल का? तिने गरिबांचं सहकार्य करतात. बर, येतात तरी का? येतात, सर्वसामान्यांना भेटण्याची तयारी ठेवतात. कुणाला परवानगी घेऊन त्यांच्या घरी जावं लागत नाही. कधीही आम्हाला अडचण येऊन देत. आम्ही त्यांना रात्रीचा फोन केला तरी आमच्या मुलांच्या मार्फत का होईना त्यांच्याजवळ निरोप जरी गेला तरी ते लोक लगेच आमची चौकशी करतात. मग असं का म्हणतात त्यांना भेटायला अपॉइंटमेंट घ्यायला लागते? आम्ही म्हटलेलंच नाहीये त्यांना भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. सालपे पॅनलचं सांगायला लागलं की आम्ही आता त्या पॅनल मध्ये काम करतोय का नाही. आम्हाला असं आढळून आलं सालपे पॅनलचे ज्या उमेदवार आहेत त्यांना भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. नाही घ्यावी लागत. आम्हाला तर घ्यावी लागली नाही. कधी पण आम्ही जाऊ शकतोय त्यांच्या घरी. काय हो, काय वाटतंय यावेळेला निवडणुकीमध्ये? आता तुम्ही बघताय वातावरण सगळं जे काय असेल, पण आपल्या वडगाव शहराचा, आपल्या परिसराचा विकास झालाय असं दिसतंय का तुम्हाला? झालाय विकास झाला. विकास भरपूर असे रस्ते वगैरे झाल्यात, गटरी, स्वच्छता वगैरे आहेत. आमच्या काही गेले देवळ वगैरे व्यवस्थित, रस्ता, परत ते असं चिकुल वगैरे होते तिथे कोबा वगैरे करून आमच्या गल्लीतील लोकांना व्यवस्थित. अंकुश माने आमचे धीर आहेत, त्यांनी सहकार्य पुढं पाऊल टाकून आपण त्यांनी केलं. म्हणजे सालपेने केलं काय असं होते का? सालपे पॅनल मध्ये अंकुश माने नसताना त्यावेळेस म्हणजे कुठलं पद नसताना त्यांच्याकडे त्यांनी ते काम केलंय. आणि आता जर त्यांच्यातर्फे त्यांनी नगरसेवक म्हणून त्यांच्या मिसेसला निवडून दिलं म्हणजे आपल्या जनतेनी, तर आमची राहिलेली सगळी कामं होणार आहे, जी आम्हाला 100% गॅरंटी आहे. खरं बोलतात का भैया? हो, खरं बोलणार की. खरं बोलणार. खरं बोलणार का खोटं बोलतात? खरं बोलतात काय खरं 100% लिहून देतो ते. खरंच बोलते. तुम्ही लिहून द्या ना, कागद पेन आणा. आम्हाला विश्वास आहे. कुणावर? आमचं धीराबद्दल, अंकुश माने त्यांच्याबद्दल. तुमच्या धीराबद्दल तुम्हाला विश्वास आहे. सगळ्याचं एकच सारे विश्वास काय की काही पद नसताना, कुठली सत्तेधारी नसताना त्यांनी आज सर्व समाजाचा विचार करून किंवा गल्लीचा विचार करून त्यांनी गल्लीत एवढी सुधारणा केली. आज जर त्याला पद मिळालं किंवा तिथला काहीतरी हक्क मिळाला, नगरसेवक म्हणून आमची भारती अंकुश माने निवडून आली, तर आम्हाला हक्काने त्यांना राहिलेली कामं सांगता येतील आणि ती कामं होतील याची गॅरंटी आम्हाला आहे. हे झालं तुमच्या गल्लीपुरतं. तुमच्या अंकुश मानेने काय केलं, चांगलं केलं, सगळं केलं. पण वडगाव शहराचं काय? वडगाव शहरात पण रात्रीचा कुठल्याही मेंबरनी त्याला फोन केलेला असला, तुम्ही चौकशी करा, तो रात्रीचा 2 वाजता पण त्या लोकांसाठी धावलेला आहे. काही नसताना हातात. कित्येक युवा नेते त्याच्या पाठीमागे आहेत. युवा मुलं कॉलेजची असून देत, काही पण अडचण, ऍडमिशनची असून देत, दवाखान्याची असून देत, कुठलीही काही अडचण असून देत, त्याची ओळख जिथे जिथे पोहोचते तिथपर्यंत त्यांनी धडपड केलेली. 2 तारखेला मतदान आहे, करणार का नाही मतदान? करणार की. बटन दाबणार आहे का नाही? दाबणार. बटन दाबत असताना डोळ्यासमोर काय ठेवणार आहे? नारळाचा बाग. मी सध्या वडगाव शहरातील पन्हाळकर नायकवडे वसाहतमध्ये आहे. या ठिकाणी काही ज्येष्ठ महिला आहेत, त्या गप्पा मारत कट्ट्यावर एका बसलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. काय मावशी, निवांत बसलाय, गप्पा सुरू आहेत? काय नाही, आता आवरले, दुपारी काय करायचं, निवांत बसले आपले. काय वाटतंय आता निवडणूक आहेत, माहिती आहे ना का? होय, आहेत. बर, विकास झालाय का तुमच्या इथं? कामं झाल्यात दिसतात काय? भरपूर कामं झाल्यात. काय काय झाल्यात?
का आमच्याकडे अगोदर आम्ही चिखलात नाही येतो पूर्वीपासून भरपूर चिखल रस्ता अजिबात चांगलं नव्हतं सल्प्यांना होतं परत लाईटची आमच्याकडे अजिबात सोय नव्हती आम्ही सल्प्यांना आम्हाला स्ट्रीट लाईटी सगळ्या जोडल्या पाण्याची सोय नव्हती विहिरीचं पाणी तिकडे नाना पाटलांच्या विहिरी इकडे मैरांच्या विहिरीला आम्ही कायम पाण्याला तर त्याने आम्हाला नंतर पाईपलाईन करून पाण्याची सोय सगळं नळाला पाणी कुठे येते भरपूर पाणी पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही कधी अचानक नाही आलं आम्ही सालपे वहिनींना फोन करतो वहिनी आमच्याकडे आज पाणी आलं नाही काय तर आमच्यात कार्यक्रम असला असा आमच्यात वहिनी कार्यक्रम आहे लगेच टँकर पाठवतात खरं आहे का खरंय खरंय पाठवते तुम्ही म्हणाला त्यांच्या मागणं नाही खरंय खरंय काय ठरवलं नाही खरं आहे तेच सांगितले आधी रस्ता नव्हतं तर आता रस्ता गटारी त्यांनीच केल्यात वहिनी पण रस्ता करून उपयोग काय रात्री रस्त्यावर फिरायचं अवघड होते अंधारात सगळ्या जायला लागते लाईटी कुठे लाईटी केल्यात किती वहिनीनेच आणले ह्या लाईटी पण तक्रार केल्यावर त्यांनीच हे केले तुम्ही म्हणला वहिनीला आम्ही फोन केल्यावर लगेच टँकर पाठवतात आणि हे पण वहिनी कधी गाडीतनं फिरताना काचा कधी खाली करत नाही आम्हाला कायम आम्ही कधी घरी गेलो मी टँकर साठी सुद्धा भरपूर वेळा आम्ही पाणी नव्हतं तर त्यांच्या घरी गेलो या वहिनी या लगेच चहा देणार काय तुमचा प्रॉब्लेम वहिनी आमच्याकडे पाणी नाही हो लगेच टँकर फोन करणार आमच्या देखत पन्हाळकर वसाद मध्ये पाणी नाही लगेच टँकर पाठवणार वहिनी आम्हाने असं गाडीतनं निघाल्या कुठं दिसलो द्या लगेच हात करणार वहिनी आम्हाने कधीच थांबत्यात बोलत्यात फक्त इलेक्शन आली की रिक्षातनं फिरत्यात नाही त्यावेळेला मग गाडीतनं नाही कायमच त्या रिक्षातनं पण येतात गाडीतनं पण येतात जास्त करून रिक्षातनच तुम्ही मनात हसा लागला काय खरं खोटं बोलायला नाही खरं बोलतात खोटं नाही बघा काय खरं बोलतात हाय ते आहे तुम्ही रस्त्यानं जाताना ठेचकत आहे काय नाही ठेचकत कारण लाईट आहे त्या रस्ता चांगला केला आधी काहीच सोय नव्हती आम्ही चिखलातनं जायचो तो पाण्याची सोय नव्हती आम्हाला लाईटीची सोय नव्हती पण गटरीचं काय गटरीत घाण तुंबाय तशी तुमत्या म्हणा इकडे तुमच्या आता काय ते नगरपालिकेने केलं पाहिजे येतात वरची बर काय इथं तुम्ही या पन्हाळकर वसाहत नायकवडे वसाहत या सगळ्या परिसरात तुम्ही फिरत असताय कामं झालेली दिसतात काय होय दिसतात की काय रस्ता लाईटी गटारी झाल्या चाव्या आल्या पहिला टँकरनं पाणी पुरवठा होता आम्हाला परत चाव्या दिल्या परत लाईटी आल्या पुन्हा रस्ता झालं लाईटीवर त्या लाईट लागतात तरी का रात्री लागतात की रोज नेमान 7 वाजता की लागतात लाईटी बर काय वाटते कुणी तुमच्या इथं कामं केली असं दिसतंय वहिनीने अण्णांनी केलीत कामं कुठल्या सालप्या अण्णांनी वहिनीने ह्या दोघांनी आमचे मिळून कामं केले ते आम्ही ते सगळे शेतकरी वर्ग आहे आमचा हिने केलीत कामं सगळे आमची मधल्या रस्त्यात सगळे खड्डे लागतात म्हणा की नाही चांगली रस्ता आता केलं पहिलं खड्ड चिकूल होता गुडघ्या एवढा आमची ती खालची जावबाई पडली अजून चाला येत नाही आमच्या जावबाईला खालच्या बर मग पुन्हा त्यांनी ते बघूनच रस्ते केलेत अण्णाने बर का हो काकू तुमच्या इथं तुम्हाला काय दिसतंय आम्हाला सगळं चांगलं दिसतंय काय काय चांगलं दिसत सगळं रस्ता लाईटी सगळं चांगलं दिसतंय रस्ता लाईटी आणि हे सगळं झालं की झालं वैयक्तिक तुमची कामं असतात बाबा नगरपालिकेत काहीतरी कामं असतात वहिनी लगेच उचलून धरते त्या लगेच वहिनी गरीबाची बाई रोज कधी पण वहिनी गरीबाची होय काय पण मागा वहिनी हात वर दरवाजा काय मोकळा वहिनीचा त्यांना भेटायला जायला अपॉइंटमेंट घ्यायला नाही रस्ता रिकामा आहे त्यांचा बंगला काय मुगडा आमच्यासाठी वहिनीसारखं कोणालाच येणार नाही आता तुम्ही निवडणूक मतदान करताना काय डोळ्यासमोर ठेवणार आहे कामं झालेली ठेवणार आहे काय माणूस म्हणून वहिनीकडे बघणार आम्ही का वहिनीकडेच बघणार वहिनी चांगलं केले या अहो पण तिने याच्या आधी सत्तेवर असल्यावर नाही वहिनीने चांगलं केले आमच्यासाठी होय वहिनीच आम्हाला पाहिजे नगरपालिकेत वहिनीच पाहिजे आम्हाला काय सांगाल होय तीच पाहिजे आम्हाला गरीबाची बाई आहे रस्त्यावर तर शाळेत वहिनी काय सांगताय तुम्ही आता किती वर्ष झाले इथं राहताय 12 वर्ष झाले की 12 वर्षात तुम्हाला इथं बदल झाला दिसला काय हो दिसला की काय बदल केला माझं लग्न झालं तर इकडून रोड नव्हता इकडून रोड होता नंतर हा रोड झाला लाईटी नव्हत्या ह्या डांबाला लाईटी झाल्या आणि प्रत्येक क्षणाला उभा असतात त्या सगळ्यांसाठी तुम्ही एक निवडणूक तुम्ही इथं बघितली हो बघितली की मतदान केलं हो केलं की काय केलं मतदान करत असताना विचार काय केलता सालपे वहिनींचा का कारण की काम पण चांगले करतात आणि माणसाला जास्त करून किंमत देतात त्या पहिल्यापासूनच
म्हणजे दुःख असू दे किंवा म्हणजे आनंदाचा कार्यक्रम असू दे, बोलवल तेव्हा ते हजर असतात. आणि दवाखान्यात वगैरे म्हटला तर सगळ्यांना मदत असते त्यांची. पण तुमच्या इथं दवाखाना काय चांगला नाही म्हणतात ना का गावातला? दवाखान्यात काय आम्ही जात नाही, आम्ही खाजगीमध्येच जातो. आमचे फॅमिली डॉक्टर असतात, आम्ही त्यांच्याविषयीच जातो. मावशी वहिनीने आमच्यासाठी चिक्कार केलेला इकडे. काय चिक्कार केलं? लाईटी बिटी आणल्या, त्या पाण्याची सोय दिवाळीला साड्या बिड्या दिल्या म्हणून आला असा? नाही, साड्याच्या आम्हाला अपेक्षाच नाही. वहिनी बोलत्या चालत्यात, आम्हाला माणूस की जावतात तेवढंच बास आहे. साड्या बिड्या घेऊन काय जन्माला पोरले ते माणूस की म्हणजे काय दाखवतात? भेटतात तरी का कधी? भेटणार की. आम्ही गावात घरात गेल्यानंतर या आत म्हणलं तेवढंच समाधान आम्हाला. मग किती वेळ ताटकत बसायला लागते? तासभर? काय नाही, तसला विषयच नाही. प्रत्येकासाठी त्यांचे दरवाजे खुले असतात प्रत्येकांना. तुम्ही कधी गेलाय का हो? मी त्यांच्या घरी अजूनपर्यंत तर नाही गेलेलो, तर त्या माझ्या घरी येत होत्या. येतात? हो, माझ्या घरी येतात. आणि पाणी चहा हातात लगेच हाताच्या बसा उठा सगळं. सालपे वहिनी आम्हाला पाहिजेच आहे. हा होय, सालपे वहिनी आम्हाला पाहिजेच आहे. नाही म्हणतात त्यावेळेला निवडणूक? नाही, सालपे नगराध्यक्ष पदाला आम्हाला सालपे वहिनीच पाहिजे. सालपे वहिनींना फोन केलता, मला सही पाहिजे वहिनी म्हणून. तर वहिनीने त्यांच्या मुलग्याला फोन केला तिकडे ऑफिस मध्ये आणि सही दिली मला. माझे मिस्टर वारलेले, मला सही पाहिजे होती. बाल संकल्पाचं करायचं होतं बावड्याला म्हणून, तर त्यांनी सही दिली. माझं ते काम झालं. आहे की आता आहे का नाही हो? मला पैसे मिळतील माझ्या मुलगीला आता. ते या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत या पन्हाळकर नायकवडे वसाहतीच्या परिसरात, आपण त्यांच्याशी डायरेक्ट जाऊन बोलूया. त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? दादा नमस्कार. नमस्ते. निवांत बसलाय? हो, निवांत. जेवण जेवण खाऊन झालं. आता काय वातावरण आहे इकडं निवडणुकीचं? वातावरण एक नंबर आहे निवडणुकीचं. काय कुणाचं वार आहे? वार इथं सालपे पॅनेलचं आहे. का हो? कारण वार्ड क्रमांक 8 असून इथं प्रचंड विकास कामं झाल्यात. रस्ता असतील, लाईट म्हणा, पाण्याची समस्या भेडसवत होती आधी. आमच्यातल्या महिला इथने विहिरीकडे जायच्या तळ्याला किंवा भरपूर प्रश्न आहेत. असं होतं ते सालपे साहेबांनी आणि वहिनींनी सोडवल्यात. गेल्या वेळी प्रभाग क्रमांक 8 मधून 2 नगरसेवक शरद पाटील असो किंवा शरद गुरु बापू असू दे, त्यांच्या माध्यमातून रस्त्यांची कामं झाल्यात, नाल्यांची कामं झाल्यात, लाईटीचा प्रश्न सोडवलाय. प्रत्येक डांबावता लाईट आहे. बरोबर की. पण हे सगळी जी कामं आहेत ती सालपेंनी ज्या वेळेला विरोधकांची ज्या वेळेला सत्ता होती त्यावेळेला तिने जो निधी आणलेला त्या निधीतनं ही कामं झाल्यात आणि त्याचं श्रेय जे आहे ते सालपेंनी घेतलं. असं काही नाही. त्यांची 25 वर्ष सत्ता होती आधी. त्यावेळेला काय झालं ना, आधी आम्ही चिखलातून चालत येत होतो. चिखलातून सायकली वगैरे दूध घालायला ते भरपूर प्रॉब्लेम होते. आता इथे 2-3 रोड आता नवीन झाल्यात. पन्हाळकर वस्तीला हा वीर शिवा काशीत रोड, कमान लावलेला रोड असू दे किंवा त्या अपराध वस्तात तिकडं असू दे किंवा आमच्या इथनं गणेश कॉलनीतनं येणारा रोड असू दे, हे रोड एकदम टकाटक केलेला आहे. ते आता नगरसेवकांनी केल्यात. आणि सालपे वहिनी या आमच्या आईसारख्याच आहेत. आम्ही त्यांच्या घरात उठाय बसाय कायमच असतो तिथं. सालपे घराण्याचं या वडगाव शहरामध्ये दहशत आहे. लोक त्यांना घाबरतात म्हणून त्यांच्या बरोबर आहेत असं म्हणतात. दहशत वगैरे असे काय नाही. दहशत हे पैसेवाल्यांची दहशत असते. इथं विकासांच्या कामांच्या जीवावर बोललं जातं. विकास हाच सालपे अण्णांचा किंवा युवक क्रांतीत जे काम करतात, नगरसेवक असू दे, कार्यकर्ता असू दे, त्यांच्या विचाराने चालणाराच लढा कायमस्वरूपी चालू आहे पुढे. आणि दहशत विषत काही नाही. सर्वसामान्य माणसं आहेत, गरीब आहेत. आम्ही पण त्यांच्या घरात उठाय बसाय असतो. वहिनी हा आमच्या आईसारख्याच आहेत आणि कायम आम्हाला चांगले संबंध आहेत त्यांच्या घराण्याशी. अण्णा निवांत आहे? तुम्ही ऐकलं काय आमचं बोलणं? ऐकतो की. काय पटते काय त्यांचं? पटते की. काय महाराज खोटं बोलतात? नाही खरंय. काय काय केलं तुमच्या इथं काम? आमच्या इथं पहिला विहिरीतनं पाणी आणायला लागत होतं. पाणी नव्हतं, रस्ता नव्हता. नंतर टँकर चालू झाले. टँकरनं पाणी पुरवठा केला. नंतर पाईपलाईन झाली. मग लाईटीचं काम झालं. हे असं ते अण्णांनी काम केलेलं आहे. केलं तरी का? होय केलं की नक्की. मग काय सांगताय तुम्ही? काय नाही, विकासाच्या दृष्टीनं म्हटलं तर ही जी मेन लाईन आहे ही शिवाजीराव अण्णा
प्रथम निवडून आले त्यावेळी त्यांनी फक्त मला सांगितलं की संजयराव तुम्ही MSB आहे, तुमचं तुम्ही कुठं पोल लावून घ्यायचे, किती लावून घ्यायचे, ही सगळी तुमचं तुम्ही बघायचं. कारण का इथं तुमची सगळी शेती आहे, इकडं पोल घ्यायचा का तिकडे घ्यायचा त्याच्यात वांदा होणार. पैसे पण तुम्हालाच तिने घाल लावले नव्ह का? पैसे आम्ही नाही गाठले, नगरपालिकेनं सर्व खर्च त्यावेळी अण्णांनी मंजूर करून आणून त्याच्यातनं फंड्स ते भागवलेले आहेत. इथं जनतेनं कुठलाही 1 रुपया दिलेला नाही. हे सर्व अण्णा नगराध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी ते केलेलं आहे. पण आता नगराध्यक्ष ते होते, शिवाजीराव सालपे यांनी कामं केली, सगळे झालं, पण ते वहिनींना कुठं जमणार आहे? वहिनींना जमलेलं आहे आणि त्या करतायत काम. आता सुद्धा आम्ही कुठेही रोडनं चाललो, वहिनी दिसल्या, भाऊजी काय चाललंय, कसं चाललंय, आहे का व्यवस्थित, हे विचारपूस करतात. आता इलेक्शन आहेत म्हणून रिक्षानं फिरतात, नाहीतर मग गाडीच्या काच कधी खाली नाही आहे. रिक्षानं त्या वडगावमध्ये जर फिरत असतील तर त्या फक्त रिक्षानंच फिरतात. बाहेर पाहुण्यांच्याकडे जायचं असेल तरच मोठ्या गाडीतनं जातात. मोठी गाडीच वापरून फिरलं पाहिजे आणि चालत गेलं पाहिजे, ह्याच्यात काहीतरी तारतम्य नसतं. हे शेवटी मनातनं यायला लागतं. मनातनं आलं तर सगळं होतं. प्रेम हे कसं ठेवायचं, कसं वाढवायचं हे त्यांच्याकडून शिकायचं. डाम लावला, लाईट चालू केल्या, रस्ते केलं, गटर झाल्या, सगळं झालं, पण वडगावचा शहराचा विकास कुठं आहे? शहराचा विकासही झालेला आहे. कुठं राहिलाय विकास? विकासाची कामं, पाण्याची पाईपलाईन नदीवरनं जी आणली ती कोणी आणली? युवक क्रांती आघाडीने आणलेली आहे. आता कोणी म्हणत असेल आम्ही पाणी आणलं त्याचं श्रेय तुम्ही घेता, असं झालं तसं झालं, पण हे साप चुकीचं आहे. या वडगावच्या जनतेला माहीत आहे पाणी कोणी आणलं, हे शिवाजी अण्णांनीच आणलेलं आहे पाणी. दादा, एकीकडं त्यांनी म्हणतात की वडगावचा भरपूर विकास झालेला आहे. काय विकास झालाय वडगाव शहरामध्ये? सगळीकडे केलाय विकास वहिनीने. शिवाजी महाराजांचा पुतळा बांधलाय, संभाजी उद्यान बांधले, नाना नानी पार्क. महाराजांचा पुतळा तुम्ही म्हणताय, महाराजांचा पुतळा ठराव जे होता तो यादव पॅनलनं त्यावेळेला मंजूर करून घेतलेला होता आणि तिने ती कामं मार्गी लावलं. मग तुमचं त्याचं श्रेय सालपे पॅनल का घेते? नाही, कोणी सांगितलं तिने मंजूर करून आणलाय? स्वतः युवक क्रांती आघाडीनेच मंजूर करून आणलाय फंड. तो वहिनींच्या माध्यमातून, कोरे साहेबांच्या माध्यमातून तो फंड मंजूर झालेला आहे. परत आपले छत्रपती संभाजी उद्यान केले, परत कमान केल्या, आणि मेन म्हणजे म्हटलं असं तर इथं 8 नंबर वार्ड हा पन्नाळेकर वासात पहिला आम्हाला इथे चिखल होता टोटल पूर्ण. याचं म्हटलं तर नको वाटत होतं इकडे वर. पाहुणा आमचं अक्षरशः म्हणत होते कशाला राहायला आहे तिकडे, तुम्ही गावात येऊन राहा. त्यावेळी अण्णांनी स्वतः इथं, वहिनींनी स्वतः रस्ते देऊन करून दिल्यात, लाईटीची सोय केल्या. पाणी एक वेळ नव्हते त्यावेळी वहिनींनी स्वतः टँकर फोन केला की वहिनी टँकर लावून देत होते. वहिनींचा असा आहे की वहिनींचे कुठेही जावा, वहिनी स्वतः थांबतात, बोलतात. असं काही नाही की वहिनी हे आहेत. वहिनीने कामं केली, सालपे पॅनलने, शिवाजीराव सालपेने कामं केली, सगळी केलीत. पण त्यांच्या गटाकडनं इथं एक दहशतीचं वातावरण आहे, त्यांना लोक घाबरतात. कोण म्हणते घाबरते? त्यांची कामाची दहशत आहे इथं, आणि लोकांच्या सगळ्या मनात वहिनी आहेत, सालपे वहिनी आणि अण्णा. इथं पैसेवाल्यांचं काम आहे दहशत करणे, गुंडगिरी करणे, हे पैसेवाल्यांचं काम आहे, वहिनींचं नाही. वहिनी ह्या सर्वसामान्य लोकांच्याच वहिनी राहणार, आमच्या सारख्या युवकांच्या त्या आई साहेब आहेत. येत्या निवडणुकीला 2 तारखेला मतदान आहे. पक्ष ठेवणार, पक्ष, व्यक्ती काय विकास, हे डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे? विकासाकडे आम्ही बघून मतदान करणार. महाराज, तुम्ही काय म्हणताय? विकासाकडे बघून आमच्या आई साहेबांनी आम्ही मतदान करणार. बर मामा, तुम्हाला काय विकास दिसतोय काय? काय हे म्हणतात तसंच? हे जे आता ह्या लोकांनी जे सांगितले ते सगळं सत्य परिस्थितीवरच बोललेले आहेत. कोण म्हणत असेल आम्ही असताना हे आम्ही केलं तर रस्तं, काही लोक बोलतात देखील आता हे आम्ही रस्तं केलं, इथं पाणी सोय आम्ही केली, पण हे सगळं श्रेय जे आहे ते सालपे अण्णांचं आहे, वहिनींचं आहे. आमच्या हिशोबानं आम्ही पहिल्यापासूनच वहिनी साहेबच म्हणतोय. आत्ताची नवीन पिढी ही
आईसाहेब हे ते आता ते बरोबरच आहे, कारण शेवटी ते मुलाप्रमाण आहेत त्यांच्या. आईसाहेब हा म्हणण्याचा त्यांचा अधिकार आहे, आमचा वहिनी साहेब म्हणण्याचा अधिकार आहे. आईसाहेबांना भेटायला 2-2 तास अपॉइंटमेंट घेऊन थांबायला लागते. अहो 2 तास कुठलं, 2 मिनिटं नव्हे 2 सेकंद लागत नाहीत भेटायला. आणि रोडवर कुठेही भेटल्या तर विचारपूस केल्याशिवाय पुढे जात नाहीत. थिएटर मध्ये गेलो कधी म्हणजे दरवाजा खुल्ला आहेत, घरी गेलो दरवाजा खुल्ला आहेत, बेल देखील वाजवावं लागत नाही. एक मिनिट दादा इकडे या. तुम्ही म्हणला ना मगाशी मला वहिनी गाडीच्या काचा वहिनीच्या खाली येतात का? दुसऱ्यांच्याकडे वहिनी नाहीत, जिथं गाठ पडेल तिथं थांबतात, 10 मिनिटं बोलतात, मग पुढे जातात. बाकीची मंडळी कशी आहेत, काचा सकट खाली घेत नाहीत का बघत पण नाहीत, आतल्या आत नुसता हात करायचा जायचं पुढे. आणि मेन म्हणजे वहिनींच्या घरात कधी पण एनी टाइम जावं, वहिनीच्या घराला गेट नाही किंवा तिथे सिक्युरिटी नाहीत की जायचं थांबायचं, अपॉइंटमेंट आली की आज जावा असलं काही नाही वहिनीच्याकडे. एनी टाइम कधी पण जावा, बसले की वहिनी या म्हणतात बसा, चहा पाणी ते देतात, काय काम आहे विचारतात, काम काय असले लगेच सही पाहिजे असले सही ते लगेच देतात, काही विषय नाही तसा तिथं वहिनी. आणि वहिनींच्या घरात गेली कसं आहे कायमी वेलकम आहे, आणि बाकीच्या ठिकाणी गेले नाही गेटआउट शेवट शब्दच येत नाही त्यांच्या तोंडातून. आणि त्यांच्या गेटवर थांबायचं, त्यांचा सिक्युरिटीवाला जाणार आत सांगणार, मग त्या आतनं ऑर्डर येणार, मग आत जायचं. ह्यो कुठला न्याय आहे? तर एकूणच आपण बघितलं की पन्हाळकर नायकवडे वसाहतमध्ये आपण ज्यावेळेला अनेक लोकांशी संवाद साधला, अनेक महिलांशी देखील संवाद साधला, त्याचबरोबर वडगाव शहरातील विविध प्रभागामध्ये आपण नागरिकांशी बोललो. तर या ठिकाणी जी कामं झालेली आहेत ते सालपे पॅनल गेल्या 25 वर्ष या ठिकाणी यादव पॅनलकडे जी सत्ता होती, त्या सत्तेच्या काळात या ठिकाणी रस्ते नव्हते, चिखलाचं साम्राज्य होतं आणि त्या चिखलाच्या साम्राज्यामधूनच या लोकांना ये जा करावी लागत होती, पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर ज्या वेळेला सालपे यांचं पॅनल या ठिकाणी विजयी झालं होतं, त्यांनी जे विकासाचा धूमधडाका या ठिकाणी केला आणि त्याचमुळेच आम्ही या वेळेला सालपे यांच्याबरोबर राहणार असल्याचं प्रतिक्रिया अनेक ठिकाणी दिलेली आहे. तर अनेक महिलांनी देखील सांगितलं की या ठिकाणी आपुलकीनं विचारपूस करणाऱ्या या सालपे वहिनी आहेत, आम्ही त्यांच्यासोबतच राहू. या परिसरातले आणखीन काही छोटे मोठे जे प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत अशा मागण्या देखील आपल्याला नागरिकांकडून ऐकाव्यात मिळालेल्या आहेत. त्यामुळं येत्या 2 तारखेला नेमकं वडगावकरांचा कौल कोणाकडे असणार आहे हे 3 तारखेला स्पष्टच होणार आहे. त्यासाठी अवघा काही दिवसच फक्त बाकी आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, वडगाव.